साम्राज्य फक्त काय शौर्यावरती उभं नव्हतं, तर ते उभं होतं माहितीवरती. तलवार रणांगणात चालते, पण विजय माहितीच्या आधारावरती ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अशी एक ताकद होती ती कोणाला दिसत नव्हती, ते म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक फक्त काही गुप्तहेर नव्हते की ते फक्त माहिती गोळा करत नव्हते, तर ते रणनीती शक्य करत होते. शत्रू कुठे आहे, शत्रूची ताकद काय, कोणत्या मार्गाने हल्ला होऊ शकतो आणि शत्रूची कमजोरी काय, ही माहिती मिळाली की निर्णय घेतले जातात. म्हणजेच माहिती आधी, ऍक्शन नंतर. आत्ताच्या काळात रणांगण काय तर मार्केट, तुमचा शत्रू काय तर कॉम्पिटिटर. तुम्ही कॉम्पिटिटर अनालिसिस करता का? कॉम्पिटिटरची जाहिरात कशी आहे, त्याची प्राइसिंग काय, त्याची पोझिशनिंग काय आहे, तो कोणत्या ऑडियन्स टाईपवरती फोकस करतो, याची माहिती घेता की अंदाजीच पोस्ट करता? आजच्या काळातील बहिर्जी नाईक म्हणायचे म्हणले तर डेटा, गुगल अनालिटिक्स, इंस्टाग्राम इन्साइट्स, मार्केटिंग रिपोर्ट्स आणि कस्टमर रिव्ह्यूज यांचा जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुम्ही फक्त रिॲक्शन देताय, प्रेडिक्शन्स नाही. बहिर्जी नाईक किल्ल्याच्या बांधणीचा अभ्यास कर, कोणता दरवाजा कमजोर आहे, कोणत्या बाजूने चढाई करता येईल. डिजिटल मार्केटिंग तेच आहे, तुमचं ऑडियन्स कुठे आहे, इंस्टाग्राम की यूट्यूब, कोणत्या टाईपचं कंटेंट जास्त रिस्पॉन्स देतं की कोणत्या ऑफरला जास्त कन्व्हर्जन मिळतात, याचा अभ्यास करायला शिका. बहिर्जी नाईक कधी रणांगणात लढले नाही, पण त्यांच्याशिवाय रणनीती आंधळी होती. म्हणजेच बिझनेसमध्येही तसे आहे, बिझनेस दिसतो, क्रिएटिव्ह दिसतात, ॲड दिसतात, फाउंडर दिसतो, पण महत्त्वाचं काय असतं? बॅकएंड अनालिसिस, डेटा ट्रॅकिंग आणि तुमचं कॉम्पिटिटर मॅपिंग. शिवाजी महाराज माहिती मिळाली की लगेच प्रतिसाद देत नव्हते, ती पुढची चाल लगेच ओळखत होते. यालाच म्हणतात दूरदृष्टी. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तसे करता का? मार्केट ट्रेंड काय आहे, कस्टमर शिफ्ट कुठे होतोय आणि कस्टमरच्या बदलत्या गरजा तुम्ही लक्षात घेताय का? तुम्ही व्यावसायिक आहात, मग ते रिअल इस्टेट असो, रेस्टॉरंट असो, कोचिंग असो की इंटेरियर असो, पण तुमच्याकडे बहिर्जी नाईक आहेत का? तुम्ही कॉम्पिटिटरचा मूड ट्रॅक करताय का, प्राइसिंग पॅटर्न अंडरस्टँड करताय का आणि कस्टमर रिव्ह्यू अनालाइज करताय का? हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही रणांगणात उभे आहात पण डोळे बंद करून. लक्षात ठेवा, तलवार दिसते, माहिती दिसत नाही, पण विजय माहितीवरती ठरतो आणि स्वराज्य हे माहितीवरतीच उभं होतं आणि आजचा बिझनेस हे माहितीवरतीच ग्रो करतो. विचार पटला तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा, कारण आपण येथे शिकतो इतिहासातून स्ट्रॅटेजिक मार्केटिंग. जय भवानी, जय शिवराय.